राष्ट्रवादीचे रायगड लोकसभेचे महायुतीचे अधिकृत उमेदवार सुनील तटकरे यांच्याबरोबरच आज साधर्म्य व्यक्ती असलेली सुनील दत्ताराम तटकरी या व्यक्तीने देखील आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय। मात्र 22 एप्रिल ही अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे। त्यानंतर रायगड लोकसभेच्या लढतीची वस्तुस्थिती समोर येणार आहे। नामसाधर्म्य व्यक्ती हे रायगडच्या लोकसभेमध्ये उतरवणं ही आता नवीन गोष्ट राहिली नसून विरोधकांकडून देखील अशी खेळी होत असल्याचं बोललं जात आहे। तर अनंत गीते नावाचे 2 उमेदवार देखील निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरले आहेत। सध्या महाराष्ट्रामध्ये सर्वत्र लोकसभेची रणधुमाळी सुरू आहे। अनेक उमेदवार या लोकसभेच्या रिंगणात उतरलेले पाहायला मिळतात। रायगड लोकसभेची देखील खरी चुरस आपण बघितली तर महायुतीचे उमेदवार असतील सुनील तटकरे आणि महाविकास आघाडीकडून अनंत गीते यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर पुन्हा प्रतिस्पर्धी हे 2 उमेदवार आपल्या या लोकसभेत उतरलेले आहेत। त्यामुळे यांच्या दोघांमध्ये ही लढत होण्याची दाट शक्यता आहे। मात्र आता वंचित बहुजन आघाडीकडून कुमुदिनी चव्हाण यांनी देखील आज उमेदवारी अर्ज दाखल केला। त्यामुळे रायगडच्या या मतदारसंघामध्ये या तिघांमध्ये ही लढत होण्याची दाट शक्यता आहे। मात्र दुसरा जर आपण पडताळणी केली तर या निवडणुकीच्या रिंगणामध्ये साधर्म्य नावाच्या व्यक्तीने देखील या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केलेत। अनंत गीते असतील या देखील नावाच्या 2 व्यक्तींनी या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केला असेल किंवा सुनील दत्ताराम तटकरी अशा व्यक्तीने देखील सुनील तटकरे यांच्या मतांमध्ये विभाजन करण्यासाठी देखील आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। त्यामुळे रायगड लोकसभेमध्ये या उमेदवारांमध्ये मोठ्या पद्धतीने मतांचा देखील फरक पडण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे हे उमेदवार आपल्या पारड्यातली मतं खेचण्याची कुठेतरी भीती आता या उमेदवारांमध्ये निर्माण झालेली आहे। त्यामुळे आगामी काळात होणाऱ्या या लोकसभा निवडणुकीमध्ये कोण बाजी मारेल याकडे आता सगळ्यांनी पाहणं औत्सुक्याचं ठरेल। न्यूज अनकट, गणेश मापळकर, रायगड।